नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन साक्षी बरोबर प्रियाची सुद्धा वाट लावणार आहे। साक्षीच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करता करता अर्जुन इथे आता प्रियाच्या विरोधात सुद्धा पुरावे गोळा करतोय। तर इथे कशा पद्धतीने प्रिया आणि साक्षीची मैत्री आहे हे अर्जुन पुन्हा एकदा कोर्टामध्ये सादर करणार आहे आणि त्यामुळे इथे आता साक्षी आणि प्रिया दोघी सुद्धा या प्रकरणामध्ये आणखीनच अडकत जाणार आहेत। तर प्रेक्षकांनो, अर्जुनला इथे कोर्टाने 25 दिवसाचा कालावधी दिलेला आहे आणि त्या 25 दिवसांमध्ये त्याला इथे साक्षीला गुन्हेगार आणि मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करायचं आहे। त्यामुळे अर्जुन एक दिवस सुद्धा वाया जाऊ देत नाहीये। तर एक एक दिवस तो इथे साक्षीच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करण्यामध्ये आता संपूर्ण दिवस आपला लावत आहे आणि एक एक दिवस असाच पुढे जात तो आता यशाच्या शिखरापर्यंत पोहोचणार आहे। आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो, इथे साक्षीला तर तो गुन्हेगार सिद्ध करणारच, पण त्याचबरोबर प्रियाची सुद्धा वाट लावणार हे मात्र नक्की। कारण अर्जुनच्या हाती प्रियाच्या विरोधामध्ये खूप मोठा पुरावा लागलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे अर्जुनने अश्विनला महिपतच्या घरचा प्रियाचा व्हिडिओ दाखवताच इथे अश्विनने आता प्रियाचं चांगलंच थोबाड फोडलेलं असतं। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये अजून एक खूप मोठा धमाका होणार आहे। इथे रविराज काका आणि अर्जुन एकत्र येत प्रियाच्या चौकशीसाठी इथे स्पेशल ऑफिसर्स मागवलेले आहेत आणि त्यांच्या देखरेखीखालीच प्रियाची चौकशी होणार आणि त्याच्यामध्ये साक्षी आणि प्रिया या दोघींची वाट लागणार हे मात्र नक्की। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे अर्जुन, साक्षी आणि प्रिया या दोघींची सुद्धा वाट लावणार आहे हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। तेव्हा येणाऱ्या भागात कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, अर्जुनकडे महत्त्वाचा पुरावा आहे, ते म्हणजे साक्षीच्या गळ्यातील अर्ध तुटलेलं पेंडंट। आता कोर्टामध्ये त्याला ते पेंडंट सगळ्यांना दाखवायचं आहे, पण त्यासाठी साक्षीने गळ्यामध्ये ते पेंडंट घालणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे सायलीने अर्जुनला एक आयडिया दिलेली असते। तिने अर्जुनला सांगितलेलं असतं की उद्या साक्षीच्या आईचं वर्षश्राद्ध आहे, तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आता गुरुजी बनून जायचं, एक साधू बनून जायचं आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर तुम्ही साक्षीला सांगायचं की तुझा हा काळ खूपच जास्त वाईट आहे आणि तुझ्यावरती खूप मोठं संकट आहे। तुम्हाला या संकटातून बाहेर पडायचं असेल तर तू तुझ्या आईची एखादी जवळची वस्तू असेल ना, ती हातातली असू दे, गळ्यातली असू दे, पायातली असू दे, ती वस्तू तुझ्या आईचा आशीर्वाद म्हणून तुझ्या गळ्यामध्ये घाल, नाहीतर हातामध्ये घाल, असं आता अर्जुनला साक्षीला सांगायचं असतं। त्यामुळे ठरल्याप्रमाणे अर्जुन त्या ठिकाणी आलेला असतो। तर इथे आता आईचं वर्षश्राद्ध असल्यामुळे त्या ठिकाणी पूजा चालूच असते। तेव्हा तिथे गुरुजी आलेले असतात आणि महिपत पूजेला बसलेला असतो। तेव्हा अर्जुन त्या ठिकाणी जायच्या आधी तिथे प्रियासुद्धा आलेली असते, कारण प्रियाला इथे साक्षीला भेटायचं असतं। पण प्रिया प्रेक्षकांनो, आता फोन आल्यामुळे ती आतमध्ये रूममध्ये जाते आणि बोलत असते। तेव्हा इथे अर्जुन साक्षीला सांगतो की तुझ्या घरामध्ये नेगेटिव्हिटी खूप आहे आणि बाळा, तुझा वाईट काळ सुरू आहे का? तेव्हा इथे साक्षी म्हणते, हो ना गुरुजी, गेले काही दिवस माझा वाईट काळ सुरू आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो, वाईट काळ नाही, 2 वर्ष, तुझी आयुष्यातली 2 वर्ष ही तुझ्यासाठी वाईटच गेलेत, बरोबर ना? तेव्हा इथे साक्षी म्हणते, हो गुरुजी, बरोबर। तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि हा महिना तर तुझ्यासाठी खूपच जास्त संकटकालीन आहे आणि तुझी स्वर्गवासी आई आहे ना, तिचा तुझ्यावरती आशीर्वाद आहे। तेव्हा तुझ्या आईची एखादी वस्तू तू तुझ्याजवळ ठेव। तेव्हा साक्षी म्हणते, पण गुरुजी, माझी आई नाही आहे, मग मी काय करू? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुझी आई नाही आहे ना, मग तिची एखादी वस्तू तू गळ्यामध्ये घाल। तेव्हा इथे साक्षी आता ते नेकलेस आणून अर्जुनला दाखवते। तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, हे नेकलेस आता तुला गळ्यामध्ये घालायचं आहे। आणि प्रेक्षकांनो, प्रिया आता फोनवरती बोलत असते। अर्जुनचं लक्ष जातं आणि अर्जुन तिचा मोबाईलमध्ये पुरावा म्हणून फोटोसुद्धा काढतो। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने आपलं काम केलेलं असतं। इथे साक्षीला आता खोटं नाटं सांगितलेलं असतं। साक्षी घाबरलेली असते। ती म्हणते की या गुरुजींनी बरोबर ओळखलं की माझा 2 वर्षांचा काळ हा खूपच जास्त वाईट गेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आईचं ज्या दिवशी श्राद्ध होतं
त्याच दिवशी बरोबर गुरुजी आले. याचा अर्थ माझ्या आईचा माझ्यावरती आशीर्वाद आहे आणि मला या संकटातून जर बाहेर पडायचं असेल ना, तर माझ्या आईचं ते पेंडेंट जे मला जन्माला आल्यानंतर आईने बनवलं होतं ते मला माझ्या गळ्यामध्ये घालायला हवं, असं आता साक्षी म्हणते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, गुरुजी बनून गेलेला अर्जुन जे काही बोलतो ते साक्षीला खरंच वाटतं. सायलीचा प्लॅन वर्क होतो, कारण इथे साक्षीने ते पेंडेंट लगेच आपल्या गळ्यामध्ये टाकलेलं असतं. तिला माहितीसुद्धा नसतं की पुढे जाऊन या पेंडेंटमुळे काय संकट येणार आहे. इथे साक्षीला काहीच माहिती नसतं. तेव्हा अर्जुनने आता कोर्टामध्ये हेअरिंग घेतलेली असते. तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सर, साक्षी गळ्यामध्ये पेंडेंट घालेल का? अर्जुन म्हणतो, नक्की घालणार. आणि प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने अजून एक चालाकी केलेली असते. त्याने इथे आता इन्स्पेक्टर पाटील यांना विश्वासात घेतलेलं असतं आणि त्यांनी इन्स्पेक्टर पाटील यांना सांगितलेलं असतं की ज्या वेळेला आम्ही वात्सल्य आश्रमामध्ये काही पुरावे मिळत आहेत का ते चेक करायला गेलो होतो, तेव्हा तिथे जे काही आम्हाला पुरावे मिळाले होते ते सगळे पुरावे आम्ही एका बॉक्समध्ये तुम्हाला दिले होते. आणि नंतर काय झालं तर सगळ्या स्टोर रूमला आग लागली आणि आम्हाला साक्षीच्या विरोधामध्ये जे काही छोटे मोठे पुरावे मिळाले होते ते जळून खाक झाले. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, अगदी बरोबर. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, इन्स्पेक्टर, महिपत शिखरेने मुद्दामून त्या स्टोर रूमला आग लावली होती. आत्तापर्यंत त्याने आपल्या मुलीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला आहे. फक्त माफ करा, मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की सांगा. तेव्हा अर्जुन म्हणतो की हा पेंडेंटचा तुकडा आम्हाला एका कोपऱ्यामध्ये सापडला होता, पण हा नक्की कुणाचा आहे याची मला शहानिशा करायची होती आणि म्हणून हा तुकडा मी माझ्याजवळ ठेवला होता. पण आता याचा मला कोर्टामध्ये उपयोग करायचा आहे पुरावा म्हणून तुम्हाला आमची एक मदत करायची आहे, तुमची काही हरकत नसेल तर. हे बघा इन्स्पेक्टर, मी कायद्याच्या विरोधात जाऊन काही करत नाही आहे. मला मान्य आहे की हा पुरावा मी तुमच्याकडे दिला नाही, पण जर दिला असता तर हा सुद्धा डिस्ट्रॉय झाला असता. आपल्याला एका निर्दोष व्यक्तीला न्याय मिळवून द्यायचा आहे. गुन्हेगार कुणी का असेना, पण गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे, एका निर्दोष व्यक्तीला नाही. मधुभाऊंनी काही केलेलं नाही आहे. त्यांना इथे अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. महिपत आपली पॉवर आणि पैसा याचा वापर करून मधुभाऊंना फसवतो आहे. तेव्हा इथे अर्जुनने आता इन्स्पेक्टर पाटील यांना सांगितलेलं असतं की तुम्ही फक्त एकच हेल्प करा, तुम्ही हा तुकडा तुमच्याजवळ ठेवा आणि जेव्हा मी कोर्टामध्ये सांगेन तेव्हा तुम्ही मला तो द्या. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, मी तुमची हेल्प करेन. मी सांगेन की हा तुकडा मी माझ्याजवळ ठेवला होता जेणेकरून तो कुठे हरवू नये, म्हणून तो पेंडेंटचा तुकडा मी दुसऱ्या ठिकाणी ठेवला होता, असं इन्स्पेक्टर म्हणतात की मी कबूल करेन, तुम्हाला मी नक्की मदत करेन. एका निर्दोष व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमची नक्की मदत करेन. तेव्हा इथे इन्स्पेक्टर पाटील तयार झालेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनने आता कोर्टाची जेव्हा हेअरिंग घेतलेली असते तेव्हा तो इथे साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि तो म्हणत असतो की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला तिथे काही गोष्टी इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडल्या होत्या, बरोबर की नाही. आणि साक्षी शिखरे यांचं म्हणणं आहे की त्या तर विलासचा खून झाला त्यावेळेला आश्रमामध्ये गेल्याच नव्हत्या, पण आता त्या ठिकाणी आम्हाला अशी काही एक वस्तू सापडलेली आहे जी वस्तू साक्षी शिखरे यांच्या रिलेटेड आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की साक्षी शिखरे, तुम्ही तर नेहमी इथे चांगले कपडे, एकदम महागडे कपडे घालता, त्याचबरोबर त्याच्यावरती चांगली महागडी ज्वेलरीसुद्धा घालत असाल, बरोबर ना. तेव्हा साक्षी म्हणते, मी ज्वेलरी वगैरे जास्तीची काही घालत नाही, माझ्या गळ्यामध्ये फक्त माझ्या आईने मला केलेलं पेंडेंट आहे. हे बघा, मी फक्त माझ्या आईने मला केलेलं एक पेंडेंट घालते, बाकी मी ज्वेलरी वगैरे काही घालत नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, माफ करा, पण तुम्ही कोर्टाला दाखवाल का की तुमच्या आईने तुमच्यासाठी कुठलं पेंडेंट केलं आहे. आणि प्रेक्षकांनो, तेव्हाच इथे अर्जुन आता ते साक्षीचं पेंडेंट बघतो आणि इन्स्पेक्टर पाटील तिथे येतात आणि ते कबूल करतात की ते पेंडेंटचा तुकडा त्यांनी दुसऱ्या ठिकाणी ठेवला होता म्हणून तो सेफ राहिला होता आणि अर्जुनची मदत केलेली असते. आणि तो पेंडेंटचा तुकडा दाखवल्यानंतर इथे अर्जुन म्हणतो की हा पेंडेंटचा तुकडा साक्षी शिखरे यांचाच आहे आणि तो आता अर्जुन लावूनसुद्धा दाखवतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुनने हे सिद्ध केलेलं असतं की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी शिखरे तिथे होती आणि त्याचबरोबर साक्षीनेच विलासचा खून केला आहे आणि त्या झटापटीमध्ये तिचं पेंडेंटचं इथे आता अर्धा तुकडा तुटला आणि तो आश्रमामध्ये पडला. तो आम्हाला तिथे सापडला होता आणि त्याच ठिकाणी सापडला जिथे विलासचा खून झाला होता, असं सुद्धा अर्जुन म्हणतो. त्यामुळे प्रेक्षकांनो,
इथे बऱ्याचशा गोष्टी अर्जुनने कोर्टासमोर आणून दिलेल्या असतात आणि त्यामुळे इथे अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की हा पेंडेंटचा तुकडा तर साक्षीचा आहे, हे मी सिद्ध केलं आहे. त्याच्यावरून ही गोष्ट सिद्ध होत नाही की साक्षीनेच खून केला आहे, पण शक्यता नाकारता येत नाही आहे, हे सुद्धा अर्जुन म्हणतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिया मधुकर यांनी कोर्टामध्ये जी साक्ष दिली मधुभाऊंच्या विरोधात, ती साक्ष ही खोटीसुद्धा असू शकते. आपण तिच्या बोलण्यावरती विश्वास का ठेवायचा? कारण साक्षी आणि प्रिया ह्या दोघीजणी घट्ट मैत्रिणी आहेत आणि त्यावेळेला सुद्धा होत्या आणि त्या आत्तासुद्धा आहेत. तेव्हा प्रिया म्हणते नाही हे सगळं खोटं आहे, तेव्हा अर्जुन म्हणतो हे खोटं नाही आहे, हे खरं आहे. अर्जुन म्हणतो की माझ्याकडे पुरावा आहे. ज्या वेळेला इथे साक्षी शिकरे यांच्या आईचं वर्षश्राद्ध होतं तेव्हा त्या ठिकाणी वर्षश्राद्धासाठी प्रिया मधुकर आली होती की नाही? तेव्हा प्रेक्षकांनो इथे साक्षी प्रियाकडे बघते. तेव्हा अर्जुन प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि म्हणतो की तुम्ही इकडे या, माझ्याकडे पुरावा आहे, मी आधीच तुम्हाला सांगतोय. तेव्हा खरं खरं सांगा की ज्या वेळेला साक्षीच्या आईचं वर्षश्राद्ध होतं त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी गेला होतात की नाही? तेव्हा इथे प्रिया म्हणते नाही, मी तर गेलेच नव्हते. तेव्हा अर्जुन म्हणतो हो का? तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब, हा बघा, ज्या वेळेला साक्षीच्या आईचं वर्षश्राद्ध होतं त्यावेळेला प्रिया मधुकर तिथे गेली होती आणि तेव्हाचा फोटो, तुम्ही फोटोच्या तिथे तारीख बघा, त्याच दिवशी हा फोटो तिच्या घरामध्ये काढण्यात आलेला आहे असं अर्जुन म्हणतो. त्यामुळे प्रेक्षकांनो प्रियापुरती आता फसलेली असते. तेव्हा अर्जुनने कोर्टाला सांगितलेलं असतं की प्रियाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. तर इथे प्रिया ही साक्षीची मैत्रीण आहे, तेव्हा तिला वाचवण्यासाठी प्रियाने कोर्टामध्ये खोटी साक्षसुद्धा दिली असेल. आपण प्रियाच्या बोलण्यावरती विश्वास का ठेवायचा? त्यामुळे इथे आता कठोरातली कठोर शिक्षा प्रिया मधुकर हिलासुद्धा झाली पाहिजे, कारण कोर्टामध्ये तिने खोटी साक्ष दिले. तेव्हा तिचीसुद्धा कसून चौकशी करण्यात यावी असं अर्जुन म्हणतो, कारण तिचे आणि साक्षीचे मैत्रीचे संबंध आहेत हे मात्र नक्की. आणि तो फोटो दाखवल्यानंतर फोटोवरची तारीख ही साक्षीच्या आईच्या वर्षश्राद्धाच्या दिवसाची तारीख असते. त्यामुळे इथे कोर्टाला आता प्रियाचा फोटो बघितल्यानंतर तिच्यावरती संशय हा आलेला असतो. त्यामुळे प्रियाची सुद्धा चौकशी होणार असते प्रेक्षकांनो. त्यानंतर घरी आल्यानंतर इथे आता प्रियाचा जो फोटो अर्जुनने डिरेक्टली कोर्टामध्येच दाखवलेला असतो. तेव्हा रविराज काकांना खूप मोठा धक्का बसतो. रविराज काका प्रियाच्या जोरदार थोबाडीत देतात आणि म्हणतात की मी तुला सांगितलं होतं त्या साक्षीबरोबर तुझी जी काही मैत्री आहे ती तोडून टाक, ती क्रिमिनल लोक आहेत, पण तू अजिबात विश्वास ठेवला नाहीस. तेव्हा इथे माझा विश्वासघात केला आहेस तू, असं रविराज काका म्हणतात. याचा अर्थ अर्जुन जे बोलतोय ते खरं आहे. कदाचित तू मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिली असशील ना प्रिया, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, ही गोष्ट तू लक्षात ठेव तन्वी, असं आता रविराज काका प्रियाला म्हणतात. चांगली तिच्या थोबाडीत वाजवतात. त्यामुळे इथे आता प्रिया नाटके करते आणि अश्विनला म्हणत असते की अश्विन बघ ना, हा अर्जुन माझ्यावरती खोटे नाटे आरोप करतोय. तेव्हा इथे अश्विन म्हणतो दादा, अरे का तू कोर्टातले विषय घरामध्ये काढत असतोस आणि विनाकारण तन्वीला त्रास देत असतोस? तेव्हा अर्जुन म्हणत असतो थांब ना, तुलासुद्धा पुरावा दाखवतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की त्या साक्षीने आणि त्या महिपतने आपल्या डॅडला जेलमध्ये पाठवलं होतं, त्यांच्यावरती केस केली होती, हे तुझ्या लक्षात आहे ना? मग तरीसुद्धा तन्वी त्या लोकांच्या अजूनही कॉन्टॅक्टमध्ये का आहे? तेव्हा इथे अश्विन म्हणतो की तुझ्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो हो पुरावा आहे ना. आणि अर्जुन इथे आता त्याच्याकडे असलेला प्रियाचा तो फोटो अश्विनला दाखवतो आणि अर्जुन म्हणतो की तू सांग अश्विन, 13 तारखेला प्रिया कुठे गेली होती? तेव्हा इथे अश्विन म्हणतो ती तिच्या मैत्रिणीच्या इथे गेली होती. तेव्हा अर्जुन म्हणतो मी महिपतच्या घरी गेलो होतो पुरावे गोळा करायला आणि त्या दिवशी प्रिया तिथेच होती आणि मी तेव्हा तिथे हा काढलेला फोटो आहे, बघ तो ड्रेस, हाच ड्रेस घालून गेली होती ना ती तिच्या मैत्रिणीच्या घरी. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अश्विनला आता फोटो दाखवल्यानंतर अश्विन म्हणतो की तन्वी हे सगळं काय आहे, हे खरं आहे का? तेव्हा प्रिया घाबरते आणि त्याला सॉरी म्हणत असते. पण इथे रविराज काकांनी तर थोबाड फोडलेलंच असतं, पण इथे अश्विनने सुद्धा आता प्रियाचं थोबाड फोडलेलं असतं आणि तो म्हणतो की मी तुला आधीच सांगितलं होतं खोटं बोलू नकोस, मला खोटं बोललेलं नाही आवडत, तरीसुद्धा तू मला फसवलंस, असं आता अश्विन प्रियाला म्हणत असतो.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे प्रिया अश्विनची माफी मागते. त्यानंतर रविराज काकासुद्धा थोबाडीत देतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियर मला माफ कर, पण इथे प्रियाच्या चौकशीसाठी आता तिला लोक घ्यायला येणार आहेत, त्यामुळे तिला जावंच लागेल. तेव्हा रविराज काका म्हणतात मी अजिबात तुझ्या चौकशीच्या आड येणार नाही आहे. त्या लोकांना येऊ दे आणि तिला घेऊन जाऊ दे, कारण ती तेच डिझर्व करते. तेव्हा प्रेक्षकांनो रविराज काकांनी सुद्धा अर्जुनला इथे होकार दिलेला असतो. त्यामुळे इथे आता अर्जुनने प्रियाच्या चौकशीसाठी स्पेशल ऑफिसर्स बोलवलेले असतात आणि त्यांच्या निदर्शनाखालीच इथे प्रियाची आता चौकशी होणार असते. प्रियाचा खरा चेहरा कल्पनाला कळल्यानंतर कल्पनाला लाज वाटत असते की तिने प्रियाला पाठीशी घातलं आणि सायलीला वाईट साईड बोलली. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे अर्जुनने खूपच हुशारीने इथे प्रियाची चौकशी आता स्पेशल ऑफिसर यांच्या ताब्यात दिलेली असते. त्यामुळे इथे प्रिया खूप घाबरलेली असते. ती सगळ्यांची माफी मागत असते, पण त्याचा काहीही आता उपयोग होत नाही. आता इथे ते ऑफिसर येतात आणि प्रियाला तिथून घेऊन जातात.